शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आधी बच्चू कडूंनी दोनदा आंदोलन केलं, पण सरकारनं कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यानं बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांसह उपराजधानीमध्ये ठिय्या मांडलाय। बघूया दिवसभरात नेमकं काय काय घडलं। शेतकऱ्यांचा भिडू बच्चू कडू ही घोषणा सार्थ ठरणारी ही दृश्य आहेत नागपुरातली। कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। आंदोलन स्थळ रिकाम करा असे आदेश हायकोर्टाने दिले, त्यामुळे आम्हाला अटक करून जेलमध्ये टाका असं आव्हान कडूंनी दिलं। हजारो आंदोलकांसह आपला मोर्चा पोलीस स्थानकाकडे वळवला। आम्ही सांगतोय, आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागल ना। आम्ही इथून हटायला तयार आहोत, आमची व्यवस्था जेलात आपण करावी। जेवढी ताकद आहे तेवढी वापरा। आम्ही हात वरते करून सरेंडर होऊन तुमच्या ताब्यात व्हायला तयार आहे। प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात ठाण मांडून आहेत। ठिय्या आंदोलनामुळे होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोयीची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली। स्थळावरून बाजूला व्हावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून बच्चू कडूंनी जेल भरो आंदोलनाची भूमिका घेतली। शेतकऱ्यांच्या जीवन हक्कांसाठी जगण्याचे व जिवंत राहण्याचे प्रश्न घेऊन अन्न निर्माता शेतकरी रस्त्यावर उतरला। रस्ता अडविला असे म्हणत उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन बेंचनं स्वतःहून गंभीर दखल घेतली, याबाबत आभार। 31 वर्षांपूर्वी पहिली शेतकरी आत्महत्या झाली तेव्हा अशी स्वतःहून दखल एखाद्या कोर्टानं घ्यायला पाहिजे होती। शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अपुऱ्या योजना असतात, बजेटरी तरतूद नसते, तेव्हा कुणीतरी स्वतःहून दखल घ्यायला हवी होती। शहरातल्या लोकांच्या जीवनाला त्रास झाला की सगळे जागे होतात। शहरी लोक आणि शेतकरी लोक हा भेदभाव नसावा, ही विषमता नसावी। आम्ही न्यायालयाचा आदर करतो, त्यामुळे आम्ही शेतकरी आंदोलनातील सगळेजण सहकार्य करायला तयार आहोत। आमच्यावर गुन्हे नोंदवावे आणि आम्हाला पोलिसांनी त्वरित येथून त्यांच्या गाड्यांमधून जेलमध्ये घेऊन जावं। जर पोलीस गाड्यांची व्यवस्था नसेल तर आम्हाला पायी न्यावं, पण गुन्हे नोंदवून जेलमध्ये न्यावं आणि रस्ता मोकळा करून घ्यावा। सरकार आणि बच्चू कडूंमध्ये चर्चेवरून कोंडी पाहायला मिळाली। चर्चेसाठी आंदोलक प्रतिनिधींनी मुंबईत यावं असं सरकारनं सांगितलं, तर सरकारच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी यावं असा आग्रह कडूंनी धरला होता। त्यामुळे अखेर मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचले। पण आंदोलन थांबवणार नाही, पहिली गोष्ट। मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगैर थांबवता न थांबवता जात आहे, सांगाय का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। मी सीएम साहेबांशी बोलले, ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिला नाही कर्जमुक्तीचा, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। खरं तर जून महिन्यात बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीबाबत अन्नत्याग आंदोलन केलं। 2 ऑक्टोबरच्या आत सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी, अन्यथा मंत्रालयात घुसणार असा इशारा कडूंनी दिला होता। अखेर शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी आपलं अन्नत्याग आंदोलन 14 जूनला स्थगित केलं। मात्र याबाबत कोणतीही हालचाल न झाल्यानं बच्चू कडूंनी जुलै महिन्यात पदयात्रेचं हत्यार उपसलं होतं, पण शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारनं कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यानं बच्चू कडूंनी थेट राज्याची राजधानी गाठली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।